प्रशासनाचा धिक्कार असो, जातीवादी प्रशासनाचा धिक्कार असो। सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजप सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, जातीवादी सरकार होश में आओ। जय भीम जय भीम जय भीम, जय 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 भीम जय भीम जय भीम, मुर्दाबाद मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, होश में आओ, मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। भारतीय संविधानाचा विजय असो, तो पागल असू शकतो का? जो हिंदूच्या मोर्चामध्ये, जो संघाच्या मोर्चामध्ये सहभागी होता, तो पागल असू शकतो का? आणि मित्र, त्याला अटक केल्यानंतर घटना ही कुणाची एका जातीची नाही, बाबासाहेबांनी दिलेली घटना ही सर्व जाती धर्माची आहे। मग या हरामखोर पवारला अटक झाल्यावर त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला। आज आम्ही अमित शाह व राज्याचे गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री अमित शाह व राज्याचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या विरोधामध्ये आम्ही बीडमध्ये आंबेडकरवादी सर्व मिळून आम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो काही हत्या झाली याच्या निषेधात, त्याचबरोबर देशाच्या संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान करणारे एकीकडे संविधानाची शपथ घ्यायची आणि दुसरीकडे बाबासाहेबांचा अपमान करायच्या अशा अमित शहाचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आज सर्वजण आंबेडकरवादी इथं डॉक्टर बाबासाहेब पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध करण्यासाठी उतरलेलो आहोत। हा मोर्चा निघालेला होता। आम्ही वकील बांधवही मोठ्या प्रमाणावर या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहेत आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे मागण्या ज्या काही आहेत ते निवेदनाद्वारे महिला देतील। प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख मागणी सोमनाथ सूर्यवंशीच्या ज्यांनी कोणी कोठडीत हत्या केली आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। घटनेची पायमल्ली केली त्या पवारला मोटरसायकलवर आणून पुतळ्याजवळ सोडल्या गेले। आपल्या कार्यकर्त्यांनी त्या मारहाण केली। मारहाण केल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस होते, पोलीस बघत होते, परंतु पोलिसांनी तिथं हस्तक्षेप केला नाही। म्हणजे प्रमुख मागणी ही आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या ज्या प्रकारे कोठडीत झाली त्यांना न्याय मिळाला पाहिजे। संतोष देशमुखच्या हत्याऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि अमित शहानी संसदेमध्ये जे वक्तव्य केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 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 स्वर्ग मिळाला असता आत्तापर्यंत, या देशातल्या जनतेसाठी 18 पगड जातीच्या अगदी गावकुसा बाहेरच्या लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच दैवत आहे, हेच भगवान आहेत, हे पुन्हा एकदा या महाराष्ट्राने नव्हे तर देशाने सिद्ध केलेलं आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी आज वकील होऊन तुमच्यापुढे बोलतेय, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे स्त्री पुरुष समानतेचा जाहीरनामा जाहीर झाला, हिंदू कोड बिल त्यांनी दिलं आणि महिलांना पुरुषांइतका अधिकार मिळायला लागला, नव्हे न मागता मतदानाचा आपल्या देशात जगाच्या पाठीवर आपल्या देशात मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळायला लागला।
या महाराष्ट्रामध्ये आपण देशात म्हणतो जाती अंतापलीकडे आपण गेलं पाहिजे, परंतु जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार करत आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा आजचा मोर्चा आहे.